सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। मालवण तालुक्याच्या किनारपट्टीवर शनिवारी एक पट्टेदार डॉल्फिन दिवसभरात देवबाग, वायरी आणि दांडी अशा 3 समुद्र किनाऱ्यावर वाहून आल्याने त्याला स्थानिक मच्छीमार व प्राणीप्रेमी तरुणांनी पुन्हा समुद्रात सोडून जीवनदान दिले। शनिवारी सकाळी देवबाग किनाऱ्यावर पट्टेदार डॉल्फिन वाहत आल्याने स्थानिक मच्छीमार अब्राव रॉड्रिग्स, वॉटसन रॉड्रिग्स, विकी फर्नांडिस, सिमाओ फर्नांडिस, इला फर्नांडिस यांनी या डॉल्फिनला पुन्हा समुद्रात सोडले। तर सायंकाळी वायरी किनाऱ्यावर ही पट्टेदार डॉल्फिन मासा वाहून आल्याचे दिसताच स्थानिक मच्छीमार नानू सावजी, आप्पा वाघ, बाळू धुरत व राजू केळुसकर यांनी होडीतून खोल समुद्रात नेऊन सोडले। त्यानंतर रात्री दांडी किनाऱ्यावर ही पट्टेदार डॉल्फिन वाहून आल्याने त्याला रश्मिन रोगे, भाई जाधव, पप्पी तोडणकर, प्रशांत तोडणकर व रोहित मालणकर यांनी त्याला समुद्रात सोडले असता तो डॉल्फिन पुन्हा किनाऱ्यावर आला। त्यानंतर युथ बीट्स फॉर क्लायमेट व इकोमेंट्स ग्रुपचे सदस्य अक्षय रेवणकर, दर्शन वेंगुर्लेकर, भार्गव खराडे, संजय परुळेकर, साहिल कुबल व राहुल यांनी यतीन आचरेकर यांच्या नौकेतून या डॉल्फिनला खोल समुद्रात सोडून जीवनदान दिले। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।